या कडक उन्हाळ्यामध्ये तुम्हाला जर असं थंडगार दही वडा मिळाला तर आणखीन काय हवं, आणि त्यातल्या त्यात एकदम सोप्या पद्धतीने, त्यासोबत वरून टाकलेला चटकदार मसाला, त्यासोबत जी आहे हिरवी चटणी आणि चिंच गुळाची तिखट आंबट गोड अशा प्रकारची चटणी, त्यासोबत मस्त असं गोड गोड दहीसुद्धा. सविस्तर रेसिपी शेअर करणार आहे, टिप्स बाय टिप्स सांगणार आहे. तर संपूर्ण व्हिडिओ जो आहे तुम्ही व्यवस्थित बघा, म्हणजे तुम्हाला जे आहे दही वड्याची रेसिपी कशी बनवायची, किती प्रमाण घ्यायचं, हे सर्व मी सविस्तर सांगणार आहे. तर इथे जे आहे 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. उडदाच्या डाळीमध्ये भरपूर पाणी घालून 3 ते 4 पाण्याने जे आहे स्वच्छ धुवून घ्यायची, त्यातली सर्व डस्ट वगैरे काय आहे ती काढून घ्यायची. तर हे बघा, इकडे जे आहे संपूर्ण उडदाची डाळ धुवून घेतली, त्यामध्ये भरपूर असं पाणी घालून, म्हणजे उडदाची डाळ जी आहे छान प्रकारे त्यातली बुडाली पाहिजे. तर अशा प्रकारे त्याला 3 ते 4 तास आपल्याला भिजवत ठेवायची. त्यानंतर त्याच वाटीने जे आहे 1/4 कप अशी वाटी जी आहे मुगाची डाळ घेतलेली आहे. मुगाची डाळसुद्धा स्वच्छ धुवून घ्यायची, 2 ते 3 पाण्याने तीसुद्धा भिजवायची. आता मुगाची डाळ टाकल्याने काय होतं, चव एकतर छान येते, त्यानंतर दही वडे जे आहे अजिबात तेल शोषत नाहीत आणि खाण्याला सुद्धा चवदार लागतात, आणि मुगाची डाळ जी आहे छान प्रकारे बाइंडिंगसुद्धा देते. तर इकडे जे आहे संपूर्ण डाळ जी आहे 3 ते 4 तास मी भिजवून घेतलेले आहे. त्यातले एक्स्ट्राचं पाणी जे आहे संपूर्ण गाळणीमध्ये काढून घेतलं, डाळी जे आहे कोरड्या करून घेतल्या. त्यानंतर इकडे जे आहे एक सुकं मिक्सरचं जार घेतलं, त्यामध्ये सर्व डाळी जे आहेत घालून घेऊया, म्हणजे आपल्याला ह्या डाळीचं बॅटर करता येईल. आता ह्या डाळीचं बॅटर करण्यासाठी पाण्याची अजिबात आवश्यकता नाही, पण तुम्हाला जर खूप जास्त कोरडं वाटत असेल तर 1 ते 2 चमचे पाणी घाला फक्त, त्यापेक्षा जास्त पाणी अजिबात घालू नका. त्यानंतर हे जे बॅटर आहे थोडंसं चिकट असतं, त्यामुळे मी हातानेच काढून घेत आहे. तर हे बघा, एकदम फ्लफी असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे. पण या बॅटरला आणखीन फ्लफी करण्यासाठी आपल्याला ह्याला 10 ते 15 मिनटं कसरत करायची आहे, म्हणजे की 10 ते 15 मिनटं एकच डायरेक्शनने फेटाळून घ्यायचं आहे. इतकं फेटाळायचं आहे, छान असं फ्लफी होत नाही आणि त्यातला कलर जो आहे थोडासा डार्क होत नाही, इतकं आपल्याला जे आहे बॅटर फेटाळून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता बॅटर मी या पद्धतीने फेटाळून घेतलेलं आहे. त्यानंतर इकडे एक पाण्याची वाटी घेतली आणि पाण्याच्या वाटीमध्ये थोडंसं बॅटर जे आहे काढून बघायचं, म्हणजे आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी जी आहे लक्षात येईल. तर इकडे जे आहे थोडंसं बॅटर पाण्यामध्ये घालून पाहिलं तर बॅटर जे आहे छान पद्धतीने तरंगत होतं. अजून एकदा घातलं तर हे बघा अशा पद्धतीने तरंगत होतं, म्हणजे आपलं बॅटर तयार झालं. आता इतर तिखटपणासाठी 2 ते 3 हिरव्या मिरच्याचे तुकडे, त्यानंतर 2 चमचे जो आहे रवा घातलेला आहे आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करायचं. म्हणजे आपण डाळ काढताना जरी 1 ते 2 चमचे पाणी घालत आहोत, तर त्यासाठी जो आहे आपण एकदा रवा घातला 1 ते 2 चमचे, तर त्यातलं जे काही शिल्लक मॉइश्चर असेल किंवा एक्स्ट्रा मॉइश्चर असेल ते रवा जो आहे शोषून घेतो आणि आणखीन जो आहे क्रिस्पी आपला वडा तयार होतो. त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं. आता मीठ केव्हा घालायचं, ज्यावेळेस आपल्याला वडे तळायचे आहेत तेव्हा मीठ घालायचं, अगोदर मीठ घालून ठेवायचं नाही, कारण मिठाला जे आहे पाणी सुटतं, त्यामुळं मीठ जे आहे वेळेवर घालायचं आणि मीठ घातलं की लगेच मिक्स करून जे आहे भराभर असे वडे तळून घ्यायचे. अगोदर मीठ अजिबात घालून ठेवायचं नाही, जेव्हा आपल्याला वडे तळायचे आहे तेव्हा आपल्याला मीठ घालायचं आहे. आणि हे बॅटर जे आहे खूप जास्त वेळसुद्धा भिजवत ठेवायचं नाही. त्यानंतर इकडे तेलसुद्धा तापल ठेवलेलं होतं. एक तेलामध्ये पिठाचा गोळा टाकून पाहिला, म्हणजेच की बॅटरचा, तर हलके बबल्स येत आहे तितकंच आपल्याला तेल जे आहे गरम करायचं आहे. खूप जास्त कडकडीत तेल अजिबात गरम करायचं नाही, नाहीतर काय होतं वडे जे आहे आतून कच्चे राहतील आणि बाहेरूनच कलर येईल. किंवा मग खूप थंडसुद्धा तेल ठेवायचं नाही, हलकं गरम तेल आपल्याला पाहिजे, म्हणजे वडे जे आहेत आपले तेलसुद्धा शोषणार नाहीत. तर वडे घातले अशा प्रकारे. आता या वड्यांना काही शेप वगैरे नसतो, आपण जसे काही भजे सोडतो तसेच आपल्याला या वडे सोडायचे असतात. तर इकडे जे आहे वडे घातले आणि छान असे सोनेरी तांबूस कलर येईपर्यंत मीडियम फ्लेमवर वडे जे आहे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर इकडे बघा वडे जे आहेत तळून घेतलेले आहे, छान असे निथळून काढून घ्यायचे. निथळून नाही काढले तरीसुद्धा काही नाही, पण आपले जे वडे आहेत अजिबात तेल न शोषणारे आहेत, कारण यामध्ये आपण मूग डाळ घातलेली आहे. तर इकडे जे आहे अगोदर वडे काढून घेतले, परत एकदा वडे जे आहेत यामध्ये घालून घ्यायचे आणि मी तुम्हाला परत एकदा दाखवते वडे. तर या पद्धतीने मी घालून घेतले आणि हे सुद्धा वडे जे आहेत छान असे सोनेरी तांबूस कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर वडे टाकल्या अजिबात ढवळायचं नाही. वडे जे आहे हलके वरती तरंगले की मग आपल्याला वडे जे आहे खालीवर करत तळून घ्यायचे आहे. आणि तुम्ही पाहू शकता तेलामध्ये छान पद्धतीने वडे जे आहे नाचत आहेत आपले. तर इतके आपल्याला बॅटर जे आहे फ्लफी बनवून घ्यायचे आहे.
तर इकडे जे आहे सर्व वडे तळून घेतलेले आहे. त्यानंतर हलकं कोमट पाणी या ठिकाणी घेतलेलं आहे. खूप गरम नाही, खूप थंड नाही, हलकं कोमट पाणी घेतलं. त्यामध्ये संपूर्ण वडे जे आहेत घालून घेतले. आता तुम्हाला यावेळेस किती वडे खायचे तितके तुम्ही या पाण्यामध्ये घाला. आणि जर तुम्हाला नंतर खायचे असेल किंवा मग हे जे वडे आहे 8 ते 10 दिवस सहज टिकले जातात, फ्रीजमध्ये ठेवा तर यामध्ये डब्यामध्ये स्टोअर केले की टिकले जातात. त्यानंतर इकडे आता चिंचेची चटणीसुद्धा बनवूया. आता ही जी चिंचेची चटणी आहे जास्त प्रमाणात बनवत आहे मी. तर इकडे जे आहे अर्धा किलो चिंचेचा कोळ घेतला होता. त्यामध्ये 600 ग्रॅम गूळ घालून, त्यानंतर चवीनुसार मीठ, 2 चमचे साखर, 2 चमचे लाल काश्मीरी मिरची पावडर आणि हिंग अशा प्रकारे जे आहे घालून घेतलं. गूळ छान वितळला की त्यामध्ये सर्व स्पायसेस घालून घेतले आणि अशा प्रकारे चिंचेची चटणी करून घेतली. आता ही चिंचेची चटणी जास्त प्रमाणात यासाठी केली की वर्षभर सुद्धा टिकते आणि काही होत नाही. फ्रीजमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवा, वर्षभर सहज टिकली जाते. त्यानंतर लगेच हिरवी चटणीसुद्धा बनवूया. तर कोथिंबीर घेतली भरपूर. आता कोथिंबीर जी आहे 1 वाटी घेतली की अर्धी वाटी जो आहे पुदिना घ्यायचा. त्यानंतर 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्या, 2 इंच अद्रक तुकडा घेतला आणि चटणी जी आहे छान बाइंडिंग देण्यासाठी 3 चमचे नायलॉन शेव घेतली. आता इथे जे आहे खारी बुंदी असेल ती घेतली तरी सुद्धा चालेल. त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आणि बर्फाचे तुकडे घातले. बर्फाच्या तुकड्याने काय होतं, चटणीला काळा कलर येत नाही. कारण मिक्सरचं जे उष्ण असतं मिक्सर आणि त्यावेळेस चटणी आपण ग्राइंड करतो तर चटणी जी आहे बरेच वेळेस काळी पडली जाते. तर इथे जे आहे आईस तुकडे घालायचे म्हणजे चटणी काळी पडली जात नाही. आणि हे बघा मस्त अशी हिरवीगार चटणी आपली तयार झाली. ही चटणीसुद्धा 1 ते 2 महिने सहज टिकते. तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा मग काचेच्या बॉलमध्ये भरून ठेवली तरीसुद्धा चालेल. तर इकडे जे आहे आपली चिंचेची चटणी, हिरवी चटणी तयार झाली. पण गोड दही पाहिजे. तर इकडे जे आहे मिक्सरच्या जारमध्ये मी भरपूर असं दही घेतलेलं आहे. आता तुम्हाला किती घ्यायचं हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. त्यानंतर चवीनुसार मीठ घेतलं आणि 4 चमचे जे आहे ते साखर घेतलेली आहे. आता तुम्हाला किती गोड दही हवं आहे किती नको त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये साखर घालू शकता. तुम्ही हवं तर हाताने सुद्धा फेटाळू शकता. त्यानंतर अर्धा चमचे काळं मीठ घातलं, पण मिक्सरमध्ये फिरवून घेतलं की छान अशी एकसारखी कन्सिस्टन्सी तयार होते. तर इकडे बघा आपलं दहीसुद्धा तयार झालेलं आहे. त्यानंतर लगेच आता आपला जो आपण बाहेर गेल्यावर दही वडा खातो तर त्यावर जो आहे हलका मसाला असा भुरभुरलेला असतो, तर तो कशाचा असतो ते पाहूया. तर 2 चमचे जिरे, 1 चमचा बडीशोप, 1 चमचा धने, त्यानंतर अर्धा चमचा ओवा, 2 लाल मिरची, 5 ते 6 लवंग, 5 ते 6 मिरी, 1 दालचिनी तुकडा. तर हेच ते इन्ग्रेडियंट्स आहेत जे की मसाल्यामध्ये असतात. 40 ते 50 सेकंदासाठी लो फ्लेमवर मसाला जो आहे हलका रोस्ट करून घेऊया. त्यातला मस्त असा एक अरोमा, एक फ्लेवर निघून येईल ना इतकाच आपल्याला मसाला जो आहे रोस्ट करून घ्यायचा. तर इकडे बघा मसालासुद्धा आपला छान पद्धतीनं रोस्ट करून झालेला आहे. मसाला थंड झाला की आपण मिक्सरच्या जारमध्ये घालूया. तर इकडे मसाला थंड झाला होता, सुक्या मिक्सरच्या जारमध्ये घालायचा म्हणजे हा मसाला जास्त काळसुद्धा टिकला जाईल. त्यानंतर अर्धा चमचा मीठ घातलं, त्यानंतर थोडंसं अर्धा चमच्यापेक्षा थोडंसं कमी काळं मीठ घातलं, हिंग घातलं, चाट मसाला घातला आणि आता ह्यालासुद्धा दरदरीत असं वाटून घेऊया. तर हा मसाला जो आहे वर्षभर सहज टिकला जातो. आणि तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही दही वडा बनवा, त्यावर घातला तरीसुद्धा चालेल. फक्त दही वडाच नाही, कुठल्याही चाटवर घातला तरीसुद्धा चालेल. त्यानंतर दाबेलीमध्ये वापरला तरीसुद्धा चालेल किंवा मग तुम्हाला जो आहे मसाला पाव किंवा काही बनवायचं असेल तरीसुद्धा हा मसाला चालतो. तर इकडे जे आहे आपले वडेसुद्धा छान प्रकारे भिजले होते. तर वडे पाण्यातले जे आहेत काढून घेऊया, पिळून घेऊया अशा पद्धतीने. आणि छान असे स्पॉन्जी वडे जे आहेत आपले तयार झालेले आहे. त्यानंतर आपली सगळी तयारी झालेली आहे. मसाला झालेला आहे, चिंच गुळाची चटणी झालेली आहे, हिरवी चटणी झालेली आहे, गोड दही झालेलं आहे. तर इकडे एक प्लेट घेतली, त्यामध्ये वडे घातले. भरपूर असं दही घालूया कारण इथे जे आहे मला दही भरपूर आवडतं, त्यामुळे मी दही भरपूर घातलेलं आहे. आणि दही वडा नाव आहे तर दही भरपूरच हवं. तर इकडे जे आहे मस्त असं थंडगार दही घातलेलं आहे. मी हे दही जे आहे मिक्सरमधून काढून अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवलं होतं. त्यानंतर हिरवी चटणीसुद्धा घातली. आता हिरवी चटणी थोडी तिखट असते त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर मस्त अशी सगळीकडे हिरवी चटणी घातली. आता चिंचेची चटणीसुद्धा घालूया. आता ही जरी चिंचेची चटणी तुम्हाला घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी घातलं तरीसुद्धा चालेल. तुम्ही चिंचेची चटणी पातळसुद्धा बनवून घेऊ शकता, पण खूप जास्त पातळ केली तर दही वडे जे आहेत थोडेसे पातळ होतील. त्यानंतर मस्त असा आपला मसाला जो आहे बनवून घेतलेला, आपला दही वड्याचा मसालासुद्धा म्हणूया ह्याला, तर तो सुद्धा घातला मस्त. तुम्हाला हवं तर वरून थोडीशी लाल मिरची पावडर, नायलॉन शो, ओरिजिनल पद्धतीने नायलॉन शो नाही घालत त्यामुळे मग मी पण नाही घातली. तुम्हाला हवी असेल तर घालू शकता. आणि हे बघा मस्त आपले दही भल्ले दही वडे तयार आहे. आता
भर उन्हाळ्यामध्ये किंवा मग कडक उन्हामध्ये अशा थंडगार दही वडे जे आहे पोटाला नक्कीच आराम देतील. आणखीन एक प्लेट तुम्हाला लावून दाखवते. तर इकडे जे आहे परत एकदा वडे घेतले, भरपूर असं दही घातलं, त्यानंतर सेम प्रोसेस करायची आहे. हिरवी चटणी, त्यानंतर चिंचेची चटणी आणि मसाला. हा जो दही वडा आहे अचूक प्रमाणात बनवलेला आहे आणि हा जर दही वड्याचं प्रमाण आहे 1.5 वाटीचं 4 जणांसाठी अचूक प्रमाणात आहे. आणि तुम्ही जर नुसते वडे जरी तळून ठेवले तरीसुद्धा 1 ते 2 महिना फ्रीजमध्ये तुम्ही सिपलॉक बॅगमध्ये ठेवले किंवा मग डब्यामध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये सुद्धा भरून ठेवले, जेव्हा तुम्हाला हवे तेव्हा पाण्यामध्ये घाला आणि अशा प्रकारे दही वडे बनवून खा. आता जर इतके सुंदर पद्धतीने अनहायजीन पद्धतीने घरीच दही वडे बनवले जात असतील तर बाहेर जाण्याची गरज नाही किंवा मग बाहेरून आणून खाण्याची गरज नाही. घरीच बनवा आणि घरीच एन्जॉय करा. तर अशा पद्धतीने दही वडे. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. म्हणजे तुम्हाला घरगुती साहित्यातून अशा सोप्या सोप्या रेसिपीज जे आहे पाहायला मिळतील आणि सोप्या सोप्या रेसिपीज, सोप्या सोप्या ट्रिकसोबत अचूक प्रमाणात आणि परफेक्ट पद्धतीने जे आहे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पुढे सुद्धा. चला तर मग रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. दही वड्याची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा.